दुसरी पत्रश्रेष्ठ निवृत्ती महाराज यांच्या आषाढी वारीचं आगमन जे डोंगरगड या गावामध्ये होऊ लागलेलं आहे. आपण पाहू शकतो ढोल ताशांच्या गजरात लेझिम खेळत या ठिकाणी माऊलींचं वारीचं या ठिकाणी स्वागत जे ते केलं जाणार आहे. खरं तर शाळकरी मुली जे आपला लेझिम खेळत या ठिकाणी माऊलींचं वारीचं या ठिकाणी स्वागत करताना दिसत आहेत. आपण पाठीमागे पाहू शकतो माऊलींच्या वारीतला आश्रय तो या ठिकाणी येताना दिसून येतो. वारकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी गोळा झालेले संपूर्णपणे नागरिक माऊलींच्या वारीचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी येत असतात. एक क्षण हा गावकऱ्यांसाठी वारकऱ्यांसाठी भाविकांसाठी या ठिकाणी मानला जातो. खरं तर सालाबादाप्रमाणे या गावात आगमन होत असतं आणि या वारीच्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी माऊलींची सेवा करण्यासाठी गेले 3 ते 4 दिवस या गावात वेगळा उत्साह असतो. तयारी केली जाते. माऊलींच्या वारीचं या ठिकाणी स्वागताची तयारी ती केली जाते. आपण पाहू शकतो हा उत्साह जो आहे तो या ठिकाणी या शाळकरी मुलींमध्ये दिसून येतोय, गावकऱ्यांमध्ये दिसून येतोय. आपण पाहू शकतो या ठिकाणी गावकरी देखील माऊलींच्या स्वागतासाठी या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात माऊलींचं स्वागत जे या ठिकाणी केलं जात आहे. एक लोकप्रिय क्षण या ठिकाणी म्हणता येईल. तर सगळे दृश्य जे माऊलींच्या वारीमध्ये दिसून येत असल्याचं चित्र सध्या या डोंगरगड गावामध्ये दिसून येते. संपूर्ण गाव जे माऊलींच्या या स्वागतासाठी या ठिकाणी जमा झालेले माऊलींचा आजचा जो मुक्काम याच ठिकाणी याच गावातून आहे. त्यामुळे आगळा वेगळा सोहळा म्हणून या माऊलींच्या आषाढी वारीकडे बघितला जातो. याप्रमाणे